थांबवा यंदा, खोटं बोलताय ते. माझ्या खोलीत कसं काय असतील दागिने? थांबा, तुम्ही सोडा, तुम्ही थांबा जरा. हे खोटं बोलतायत, माझ्या खोलीत दागिने असूच शकत नाही. हे दागिने तर नीता वहिनीने स्वतः जाऊन सावीच्या खोलीत ठेवले होते. म्हणजे तुम्ही हा ठरवून केलेला प्लॅन आहे तर? इन्स्पेक्टर मंजू, तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. तुमची धमकी तुमच्याकडेच ठेव. आम्ही हे जे काय नाटक केलं ते तुमच्या नाटकाला उघड पाडण्यासाठी. आणि आता राहता राहिला प्रश्न कारवाईचा. तर सावी नाईकवर खोटा आरोप केल्याच्या गुन्ह्याखाली आम्हीच तुम्हाला आत टाकू शकतो. आणि सावी, मी तर म्हणते करच तक्रार यांच्या विरोधात. त्याशिवाय हे लोक सुधारणार नाहीत. सावी, अजून एक. तू प्लीज ह्या सगळ्यामध्ये माझं नाव घेऊ नकोस सावी. अगं म्हणजे यांना कळलं ना तर ते मला आणि माझ्या बाळाला. वहिनी, अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका. असं काही होणार नाहीये बघा. आणि हे सगळं मी करतेय कारण या लोकांना मला चांगलाच धडा शिकवायचा आहे म्हणून. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. मी जर तक्रार केली तर त्या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास नीता वहिनींना होईल. असं झालं तर मुजुमदारांइतकी मी पण दोषी असेल. मंजू, मला कुणाविरोधातच तक्रार नाही करायची. सावी, अशी चूक करू नको. हे बघ, आत्ताच तक्रार केली तर अक्कल येईल यांना. नाहीतर हे काही ना काहीतरी कुरघोड्या करत राहतील. मंजू, भाऊ काय म्हणतात, एखाद्याला हरवायचं असेल तर त्याला चांगुलपणानं हरवायचं. या सगळ्यांनी जरी मला सून मानलं नसलं तरी मी हे लग्न लई मनापासून केलं बघ. यांच्यापैकी कुणालाच नात्याची किंमत नाहीये. आणि म्हणून मी पण त्यांच्यासारखी नाही वागणार. काय म्हणाला होतास? पुढच्या 2 दिवसात मला नमतं घ्यायला भाग पाडशील म्हणून? अरे त्यासाठी तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं वाटलं पण नव्हतं. हे सगळं तू डिवोर्स पेपरवर सह्या मिळाव्यात म्हणून केलंस ना? आता काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण मी सह्या करणार नाही.
आणि माझ्या भाऊंच्या जमिनी नाही तुझ्याकडनं परत घेतल्या ना तर बघच. धैर्य मुजुमदार कुणाच्या बापाला घाबरत नाही ना, मग समोरासमोर येऊन लढ. कळलं? मुजुमदार, सावीच्या चांगुलपणामुळे वाचलात तुम्ही, नाहीतर तुमच्या अख्ख्या फॅमिलीला खडी फोडायला पाठवलं असतं. वेळ आहे अजून, सुधरा. तुमचं नशीब चांगलं समजा की भाऊंचे संस्कार असलेली मुलगी तुमच्या घरी सून म्हणून आली. चल सावी. मंजू, बाळा तू आली नसतीस तर काय झालं असतं याची कल्पना पण करवत नाही ग. तुझ्या आभार कुठल्या शब्दात मानू तेच समजना झालंय. भाऊ, आज ही मंजू तुमच्यामुळे ताटमानेने उभे. आभार मानून परक नका करू. आणि तुम्हाला मदत करता आली याचा आनंद आहे मला. खरं तर सामान्य जनतेचं रक्षण करणं, त्यांना मदत करणं हे कामच आहे आमचं. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. बरोबर आहे पुरी. तुझ्यासारख्या प्रामाणिक पोलिसांमुळेच पोलिसांच्या वर्दीचा हा मान टिकून आहे. आणि तो मान तसाच टिकून राहील. शब्द देते तुम्हाला. शब्द द्यायची गरज नाही पुरी, मला खात्री आहे. बर चला, परवानगी द्या मला. सावी, काळजी घे. लक्षात ठेव, तू एकटी नाहीयेस. कधीही गरज पडली ना हक्काने हाक मारायची. मंजू हजर असेल. थँक्यू. अगं थँक्यू तर मी म्हणलं पाहिजे तुला. भाऊंचा वारसा पुढे नेतेस त्याबद्दल. कायम अशीच हसत राहा. तुझ्या पुढच्या प्रवासासाठी तुला ऑल द बेस्ट. येते. भाऊ, भाऊ काय होतंय? काय त्रास होतोय का? नाही काय नाही, मी ठीक आहे. चल चल तू चल. थांब सावे. भाऊ, आजपर्यंत माझ्या पोरीवर लई संकट आली.
आता देवीच्या कृपेने सगळ्यावर मात करून घरी आली माझी पोर. पण यापुढे हिच्या वाटेला कोणतं बी संकट येतं कामा नाही. जी काही इडापिडा असेल ती बाहेरच राहू दे. वाई वा बेस्ट. जगात नाही तुमच्यासारखे दुसरे कोणच नसणार आहे बघा. हा मस्त चाललंय तुमचं. तुमची पोरगी काही जग जिंकून आलेली नाही. चोरीचा आळ होता त्यांच्यावर म्हणून जेलमध्ये टाकलं होतं त्यांना. तिथनं कशा बशा सुटून आल्यात त्या आणि तुम्ही त्यांचा स्वागत समारंभ करायला लागलायसा. चांगली नाटकं चालत हो तुमची. पण तुमची ही नाटकं मला माझ्या घरात चालणार नाहीत. अगं सुटली. पुन्हा एकदा ती सावी सुटली. बरं सुटली ती सुटली. पुन्हा आपल्यात जाताना गुरमी दाखवून गेली. मला ना एक गोष्ट कळत नाही, हिच्या अंगात एवढा माज आलाय तरी कुठून. जितक्यांदा तिला संपवण्याचा प्रयत्न करतो ना आपण तितक्यांदा ती जिंकतेच आहे. अजून एक 2-4 दिवस ना लॉकअप मध्ये पडून राहायला पाहिजे होती. म्हणजे सगळा माज उतरला असता तिचा. अगं पण काय गरज होती हे सगळं करायची. आई त्या भाऊ आणि सावीला चांगलं ओळखतो मी. अगं प्रामाणिकपणानं जगणारी लोक आहेत ती. आणि म्हणूनच त्यांच्या पाठीशी कितीतरी लोक उभी आहेत. ते कधी प्रॉब्लेम मध्ये पडले ना तर त्याच लोकांमधलं कोणी ना कोणी येऊन त्यांची मदत करतं. आणि आता सुद्धा तेच झालं. काय मिळालं त्या सावीला असं जेलमध्ये टाकून. सांग ना. अरे पण मी काय नाही आई, बस कर आता हे सगळं. आधी तो दादा नको त्या गोष्टी करत होता, आता तुम्ही करताय. पण आता नाही. भाऊ आणि सावीला बदनाम करण्यासाठी हे खोटे डाव खेळणं बंद करा आता. बंद करा. सज्जन आणि चांगल्या मार्गावर चालणारी लोक आहेत ती. त्यांच्याबद्दल असे खोटे समज पसरवू नका. आणि आपल्याला जे हवंय ना ते त्यांच्यावर अशी चिखलफेक करून कधीच मिळणार नाही. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आदर खरा आहे आणि तो तसाच राहू द्या. धैर्य काय झालंय तुम्हाला? अहो प्रत्येक वेळी तुम्ही त्या सावीची बाजू का घेत असतात? घ्या. आता इराला पण समजतंय. आई तुला कधी समजणार? ग बघ की. अगं आई त्या पोरीला जरा कोणी काय केलं, जरा कोणी काय बोललं तर लगेच कसा चवताळतोय बघा. आपल्याला काय सांगतोय? त्या पोरीबद्दल माझ्या मनात प्रेम नाहीये. प्रेम नाहीये मग ह्याला एवढा त्रास का होतोय? अगं त्या पोरीशी नाही, आपल्याशी फसवा फसवीचा डाव खेळतोय हा.
आलाय? काय हक्क आहे तुम्हाला घरात परत यायचा? अहो एवढं सगळं झालं तरी तुम्हाला जनाची नाही मनाची तरी लाज पाहिजे होती हो. आणि हे बघा, तुम्हाला ना हे सारखं सारखं घरात घेणं मला खपणार नाही. आणि तुम्हाला पण सांगते, त्या चोरपुरीला माझ्या घरात जागा नाही. दीपे, काय म्हणाल की बोलू नको. घोडं उधळल्यागत काय पण काय बडबड करायलीस? हं? हे बघ, सावीनं काय पण केलेलं नाही आणि आता ते सिद्ध पण झालेलं आहे. होय, अहो झालं असेल सिद्ध, पण लोकांच्या मनात जे गेले त्याचं काय? त्यांच्या समोर आपली बदनामी झाल्या त्याचं काय? इतकी वर्ष झालं तुम्ही पुण्याई कमवलीसा, तुमची इमेज सांभाळलीसा, त्याला ह्या पोरीनं काळा फासलाय त्याचं काय? दीपे, माझ्या पुण्याची आणि इमेजची तू काळजी करू नको. ती मी कमावली ती कशी जपायची हे मला चांगलं कळतं. तू त्याच्यात लक्ष घालायची गरज नाही. आणि तुमच्या सारख्यांचा विचार करून मी माझ्या नातीची साथ सोडू शकत नाही. पुन्हा एकदा सांगतो, हा भाऊच्या जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत हा भाऊ त्याच्या नातीच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणार आहे. हा, ठीक आहे, नातीच्या पाठीशी खंबीर उभे राहा. तुमची नात आणि तुम्ही आत्ताच्या आता चालती वाईत ना. हे बघा भाऊ, मला काहीच फरक पडत नाहीये, पण या चोरपुरीला मी माझ्या घरात जागा अजिबात देणार नाही. दीपे, माझं ह्या घरात लहान पोर आहे, त्याने काय असले चोरीचे धडे घेत मोठं व्हायचंय का? अजिबात मला चालणार नाही. त्यामुळे यांना मी माझ्या घरात अजिबात घेणार नाही. दीपे थांब. काय काय चाललंय काय? हा? याच्यासाठी घर नावावर करून घेतलंस मनमानी करायला स्वतःची? हा? मी तुला भाऊ तुम्ही शांत व्हा. बघू, तुम्ही शांत व्हा आधी. तसं समजायचं असेल तर मग तुम्ही तसंच समजा. हक्क गाजवायलाच मी हे सगळं घर माझ्या नावावर करून घेतलंय. तुमच्याकडे असतं ना, तुम्ही वंशनवर उधळलं असतं आणि त्यांना काय घालवायची हौसच आहे. आधी जमिनी घालवल्या, मग हे घर सुद्धा घालवलं असतं त्यांनी. अहो तुमच्या सगळ्यांचं नशीब समजा. मी आहे ना म्हणून निदान तुमच्या डोक्यात छप्पर तरी आहे. तुमच्या जर हातात असतं ना तर कधीच पंचगंगेला मिळालं असतं. अहो एवढा काडीचा तरी व्यवहार कळतो का तुम्हाला? त्या घराची जी काही वाट लागली ना ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे लागली. वहिनी, हात जोडते तुझ्या पुढे मी. जरा शांत बस की. तुझा राग माझ्यावर आहे ना, मग मला काय बोलायचंय ते नंतर बोल, पण प्लीज जरा आता शांत बस ग. भाऊची अवस्था तरी बघ की जरा. हात जोडते
तुझ्या पुढे प्लीज प्लीज. शांत हो. कशासाठी? तुम्ही अशी एक तरी गोष्ट केली का मी शांत होण्यासारखी? काल तुमच्यामुळे कधी नाही ते पहिल्यांदा पोलिसांनी या घराची पायरी चढल्या. अजून तुमच्यामुळे काय काय बघायला लागणार काय माहिती. पण तेवढ्या पेशन्स नाही तर माझ्याकडे. हे दीपे प्लीज, अगं काय करायला लागलेस हे? जरा शांत बस. अगं भाऊंकडे तरी बघून शांत बस. दीपा, अगं भाऊंकडे बघून तरी जरा शांत बस की. ओ आई, आतापर्यंत भाऊंकडे बघूनच मी शांत होते. पण आता नाही. आता जे व्हायचं ते होऊ दे. या सगळ्यांना जबाबदार फक्त या वंश आहेत. हे दीपे, काय पाहिजे काय ग तुला? कशाला एवढा गळा काढा लागलेस? ही पोरगी मला माझ्या घरात नकोय बस. ठीक आहे, ही एकटी जाणार नाही इथनं. आम्ही सगळे हिच्या बरोबर घर सोडून जातो. मग बस एकटी इथं. होय काय? धमकी द्यायला लागलाय तुम्ही मला? आज तुमचं लयच तोंड फुटायला लागलंय हो. आणि असं आजपर्यंत तुम्ही काय केलंय सा? तुम्ही मला धमकी द्यायला लागलाय? घर सोडणार आहे सा? निघा, आत्ताच्या आत्ता निघा. जा आत्ताच्या आत्ता. दीपे, तू आवाज चढवू नको माझ्यावर. पास झालं. बोल, काय करू मी? तुझ्या मनासारखं होऊ दे. बोल, सांग मला काय करू मी आता? भाऊची अशी अवस्था नाही भगवते मला. सांग एकदाच काय करू? आत्ता कसं लाईनीवर आला असा? अहो हेच तर तुमच्या तोंडनं मला ऐकायचं होतं. सोप्पं काम आहे. तुम्ही त्या डिवोर्स पेपर्सवर सह्या करायच्या आणि पोटगी म्हणून आपल्या ज्या जमिनी गेल्यात त्याची चांगली किंमत मागायची. नाही, हे असलं काही करणार नाही मी. त्या जमिनींची किंमत मी नाही करणार. तुझ्यासाठी त्या जमिनींचे तुकडे असतील, पण भाऊंसाठी त्यांचं आयुष्यभराचं स्वप्न आहे. आणि मी ते असं संपू देणार नाही. सावे, सावे, कशाला त्या दीपीच्या तोंडाला लागते? काय गरज नाही त्याची. आपण चला सगळे बाहेर जाऊ. काय तिला हक्क गाजवायचं तर गाजू दे एकटीला. तिच्या तालावर नाचायला. शांत व्हा भाऊ, प्लीज भाऊ, शांत व्हा. झालं झालं समाधान. हे सगळं तुझ्यामुळं घडतंय. दीपे, भाऊंना जरा जरी काय झालं की नाही तर माझ्यापेक्षा वाईट मीच असेल. तुला सोडणार नाही मी. आणि बास कर आता. नसतो ऐकत मी तुझं. लय झालं. सावे, चलात. तुला कोण अडवते की नाही ते आज बघतोच मी. चल. चला. सावकाश. वंस, तुम्ही आज सुटलायसा. खरं मी तुम्हाला सह्या करायलाच लावणार. काय रे, आता का बोलती बंद झाली तुझी? हा,
काय झालं? 2 दिवसात डिवोर्स पेपरवर सही घेऊन येतो म्हणलेला. कुठे आहे सही? दे की. आणली आहे? अरे सही सोड. डिवोर्स पेपर तुझ्या तोंडावर फेकून निघून गेली आहे ती. ए बाबा, कशाला उगाच घरातल्यांना खोटी स्वप्न दाखवतोयस? या आईला तरी नको फसूस. मी कोणालाही फसवत नाहीये भास्कर. होय काय? मग त्या पोरीचं एवढं का पडलंय तुला? हा? जरा कोण काय बोललं तिला तर तुझं डोकं का फिरतंय लगेच? अरे जरा काहीतरी तिला त्या जेलमध्ये जावं लागलं तर तू आईवर आवाज चढून बोलायला लागलास. हे आई, तो मामा कधीपासून सांगतो याला त्या पोरीपासून सुटका करून घे, तिचा विषय संपव. पण नाही, पण तुझं काहीतरी वेगळंच चाललंय. तुला त्या पोरीची काळजी वाटणं काही केलं कमी होतच नाहीये. भास्कर आता अति बोलतोय. धैर्य! आतापर्यंत तुला जे वागायचं होतं ना तसं वागू दिलं मी, पण आता नाही. ती मुलगी या घरामध्ये आली, डोक्याला त्रास दिला, तरी सुद्धा मी तुझ्या बाजूने उभी राहिली. पण एक लक्षात ठेव, आता त्या मुलीशी आपला काहीच संबंध नाहीये. एक वेळ त्या जमिनी नाही मिळाल्या ना तरी चालेल, ती मुलगी पुन्हा तुझ्या आयुष्यात येता कामा नये. तू शांत व्हाय. ना त्या जमिनी आपल्या हातात न जातील ना त्या पोरीचा त्रास सहन करत बसायला लागणार. मी लवकरच त्या पोरीला माझ्या आयुष्यातनं काढून टाकणार आहे. साबी नाईक, रेडी राहा. तुझ्यासाठी आता प्रत्येक क्षण अवघड करणार आहे मी. बघूयात तू सया कशा करत नाहीस. मुलांना आता इकडे लक्ष द्या. आता आपण जोड शब्द हे शिकूया. हा, आम्ही. मुलांनो, शाळा सुटली, पाटी फुटली. आता बॅगा उचलायच्या आणि तडक घरी निघायचं. शाळा रिकामी करायची आपल्याला. मास्तर चला चला. अहो, शाळा रिकामी करायची म्हणजे? हे बघा, नोटीस मध्ये लिहिल्याप्रमाणे नाईकांची शाळा आणि त्यांच्या सगळ्या जमिनी आता माझ्या आहेत. माझ्या मालकीची शाळा रिकामी करण्यासाठी कधीच नोटीस दिली होती तुम्हाला, आणि त्यासाठी एक मुदत सुद्धा दिली होती. आज ती मुदत संपली, त्यामुळं आत्ता ताबडतोब आपल्याला ही शाळा रिकामी करायची. सर, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. आपण भाऊंशी एकदा बोलू. सांगितलं ना, वेळ संपलीये. आता ना कोणाशी बोलायला वेळ आहे ना विचार करायला. एकदा शाळा रिकामी करायची आणि मग भाऊ सोबत काय चर्चासत्र भरवायचंय ना ते भरवत बसायचं. चला निघा. हो, तुम्ही काय बघताय? काढा यांना बाहेर. हो, चला रे. अहो, असं करू नका. अहो धैर्य साहेब, अहो असं करू नका. अहो 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 आपण भाऊंशी बोलून घेऊया एकदा. सरकारी कामात अडथळा नको.
अहो धैर्य साहेब ऐका जरा माझं अहो, ही शाळा आता माझी आहे, त्यामुळं मी जे सांगणार तेच इथं होणार. उद्यापासनं इथनं पुढं तुमची तोंड इथं दिसता कामा नये. निघा. आपण बोलूया आपण भाऊजींना बोलूया हो. सावी नाईक, मला चॅलेंज दिलेलंस ना की शाळेला काही होऊ देणार नाही, वेळ आली तर काही करीन. बघ, शाळा बंद पाडलीये मी आणि त्यावर नाव सुद्धा टाकलंय, धैर्य मुजुमदार. हॅलो, हा काका. हा, मी त्याच्यासाठीच फोन केला होता की पुढं काय करायचं ते. एक काम करते, मी भेटायला येते, आपण भेटूनच बोलूया. ते साविताई, एक मिनिट का, नंतर करतो. साविताई, आपली शाळा. शाळा काय झालं? अरे उबाळेश्वर, अहो काय झालं काय नेमकं?